नमस्कार, मी श्वेता पाटील. श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी माकली मसाला घेऊन आलेली आहे. मार्केटमध्ये 2 प्रकारच्या माकल्या येतात. एक सरमाकली असते आणि एक छोट्या साईजची माकली असते. आज आपण सरमाकली कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि तेही आगरी पद्धतीने कशी बनवायची ते आज दाखवणार आहे. सरमाकली साफ करताना माकलीच्या वरती एक काळ्या रंगाचं असं छोटंसं पीत असतं, ते काढून घ्यायचं असतं. कारण की जर ते पित्त फुटलं तर माकलीचं कालवण अतिशय कडू होतं. त्यामुळे ते सावकाश अलगद काढून घ्यायचं आणि त्यानंतर माकलीचे बारीक बारीक पीसेस करायचे. अशा पद्धतीने मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे आपण आगरी पद्धतीचा माकली मसाला बनवतोय. त्यासाठी मी इथे खोबऱ्याचं वाटण करून घेणार आहे. शक्यतो गावाकडे हे वाटण चुलीत बनवलं जातं. खोबरं अशा पद्धतीने चुलीत भाजलं जातं, त्यानंतर त्याचं वाटण बनवतात. आता आपण गॅसचा वापर करतोय. मी इथे गॅसवरती खोबरं भाजून घेते आहे. मी खोबऱ्याच्या वाटीला मध्यभागी कापून घेतलेले आहेत. 2 पीस करून त्याचे पुन्हा त्यांनाही भाजून घेते आहे, जेणेकरून ते आतल्या बाजूनेही चांगलं शेकून निघेल, चांगलं भाजून निघेल. आणि इथे आपलं परफेक्ट असं खोबरं भाजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं काळं खोबरं भाजून होतं. आता हे खोबरं थंड करून घ्यायचं आहे. खोबरं थंड झालं की त्याचे काप करून घेतलेले आहेत. त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच होईल एवढं आलं. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक याची पेस्ट करून घेणार आहोत. आगरी पद्धतीचं वाटण करताना हे सेम वाटण उकळीमध्ये कुटलं जातं आणि त्यानंतर ते वाटण आगरी पद्धतीच्या कोणत्याही डिशला वापरलं जातं. आता तुम्ही पाहू शकता आपलं मस्त असं वाटणही तयार झालेलं आहे. आता आपण मसाल्याची तयारी करूयात. त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत 7 ते 8. ती तडतडली की त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. इथे मी 2 ते 3 चमचे होईल एवढी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. आलं लसणाची पेस्ट सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट तेलावरती परतत असताना कधीही तेल अतिशय गरम करू नये, कारण की तेल जास्त गरम झालं तर आलं लसणाचा एक उग्र वास येतो. त्याच्यातला जो लसणाचा फ्लेवर असतो तो निघून जातो. त्यामुळे नॉर्मल टेम्परेचरलाच तेल गरम असताना आपण आलं लसूण टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा एक छानसा फ्रेग्रन्स त्या पदार्थाला येतो. इथे आलं लसूण परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. 2 चमचे मिक्स मसाला, इथे मी घरगुती मिक्स मसाल्याचा वापर केलेला आहे. तसेच अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरता मीठ. मी मीठ आधीच टाकलेलं आहे, कारण की आपण जेव्हा माकल्या ॲड करणार आहोत त्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटासाठी झाकण खोलणार नाही आहोत. त्यामुळे मी मिठाचा वापर आधीच केलेला आहे. मीठ घालून झाल्यावरती सर्व मसाला परतून घ्यायचा आहे. आता यावरती स्वच्छ धुतलेली माकली घालून घेणार आहोत. माकलीचे जे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. माकलीचे काप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत. अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन माकलीचे काप छान मिक्स करून झाले की लगेचच आपण त्यावरती झाकण देणार आहोत. इथे मी माकली शिजवताना पाण्याचा वापर केलेला नाहीये, पाणी घातलेलं नाहीये. झाकण द्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी मध्यम आचेवरती आपण ही माकली शिजून देणार आहोत. तुम्ही पाहाल जसजसं माकली शिजायला सुरुवात होते तसतसंच त्या माकलीचं पाणी व्हायला स्टार्ट होतं, पाणी तयार होतं. तुम्ही पाहू शकता इथे माकलीचं बरंचसं पाणी तयार झालेलं आहे. यामध्येच माकली चांगली शिजते. आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि मी माकलीचं झाकण काढलेलं आहे. 15 मिनिटं मध्यम आचेवरती माकली एकदम परफेक्ट अशी शिजते. माकली व्यवस्थित शिजून झाली की यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण मी 2 चमचे ॲड करून घेतलेलं आहे. वाटण ॲड केल्यावरती पुन्हा एकदा मिक्स करून आपण 5 ते 7 मिनिटासाठी त्या मंद आचेवरती ही माकली शिजून देणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये वाटणाचा फ्लेवर छान येईल, वाटण मिक्स होईल.
इथे 5 ते 7 मिनटं झालेली आहेत आणि आपली माकली एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे, तयार झालेली आहे. माकली थोडीशी चिवट असते, शिजायला थोडा वेळ घेते, पण जर तुम्ही अशा पद्धतीने तिला शिजवलीत तर ती अगदीच 15 ते 20 मिनिटात खाण्यासाठी तयार होते. आता हिरवीगार कोथिंबीर घालून गार्निश करा आणि आपला परफेक्ट असा माकली मसाला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. आगरी पद्धतीचा हा माकली मसाला घावणासोबत किंवा भाकरीसोबत खायला जबरदस्त लागतो. स्पेशली हा भाकरीसोबतच खाल्ला जातो. कशी वाटली आजची माकली मसाल्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.